मयो ह्या पोरीला तर तण उपटायला लावलं होतं आणि कोथिंबीर उपटून टाकली. का म्हण ग तसं? बघा ना केवढी अहो बाबा बाबा, केवढं मोठं ढीग मारलंय माय कोथिंबीर चुपटून हे. हा अगं ती कोथिंबीर आहे ना, ती तण उपटायला लावलं होतं कांदे आणि कोथिंबीर उपटायलीस. गवत नाही ती. हा अगं ती तण आहे ना, ती तण सोडून तू कोथिंबीरचं ढीग मारून ठेवलीशी. हा येडी पोरगी माय, असं का म्हणून केलंस? हा आता ती खुरप्याने तण उपट म्हणलं तर तू कोथिंबीर उपटून टाकलीस समधी. कोथिंबीरचा ढीग बाबा बाबा बाबा, केवढा ढीग लावलाय बाबा. हा आता कोथिंबीर का म्हणून उपटलीस ग? कोथिंबीर सोडून ती तण सोडून तू कोथिंबीरच काढलीस समधी. हा वरी बघ, वरी वरी तोड कर तुझं. हाणू का दगुड एक, हाणू का तोंडावर एक दगुड, हाणू का? अगं ते तण काढाय सोडून तू कोथिंबीर काढून ठेवलीस तू. हा राहू दे आता, ती राहू दे राहू दे राहू दे. तण बी काढता येत नाही तुला, राहू दे नुसतं राहू दे. तसं काढू नको तसं. ते तणाचा तण राहिलं तसंच कोथिंबीर उपटून ठेवली, ढीग मारून ठेवलीशी. हे काय आहे एवढं मोठं? काय आहे? हा हाणू का तुला, हाणू का आता? बस कर आता, कोथिंबीर आहे ती. बस कर, उपटू नको आता. कोथिंबीर उपटून टाकलीच नाही ती समजा. गवत तुझ्या पप्पाने सांगितलं होतं का गवत आहे म्हणून ते? हा हसायला लागलीस, दाताडा काढायला लागलीस. हा शाळेत जातीस की तू? छळी छळी छळी